नमस्कार सगळ्यांना, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि ह्या अगोदरचा व्हिडिओ माझा एक प्रोडक्ट बुकचा आहे, ज्या कंपनीमध्ये मी डायरेक्ट सेलिंग बिझनेस करत आहे. सो त्या कंपनीचं नाव आहे MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. आता त्या कंपनीमध्ये आपण बिझनेस सुरुवात केल्यानंतर तिथे आपल्याला एक डिस्ट्रीब्युटर ID बनवायचा असतो. तर तोच डिस्ट्रीब्युटर ID कसा बनवायचा आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम मित्रमैत्रिणींनो, इथे बघा इंटरनेट पाहिजे. आता इंटरनेट नव्हतं म्हणून तिथे काय होत नव्हतं. सो इंटरनेट ऑन करायचा, त्यानंतर क्रोममध्ये जायचं आणि क्रोममध्ये टाकायचं www.milifestylemarketing.com. पुन्हा एकदा सांगते www.milifestylemarketing.com. आणि त्यानंतर हा असा पेज ओपन होतो इथे. तर इथे तुम्हाला राईट साईडला दिसतात दोन बॉक्स, एक लॉग इनचा ऑप्शन असतो आणि एक साइन अपचा असतो. तर आता दोन मधून राईट साईडचा आहे तो साइन अप, कारण आपल्याला आता नवीन ID क्रिएट करायचा आहे, त्यासाठी साइन अप करायचं. तर मी इथे साइन अपचं ऑप्शन प्रेस केलेला आहे, माऊस तिथे क्लिक केलेला आहे आणि ते साइन अप आपण क्लिक केल्यावर ना हा असा एक फॉर्म ओपन होतो, डिस्ट्रीब्युटर ऍप्लिकेशन फॉर्म. इथे वरती लिहिलेलं असतं डिस्ट्रीब्युटर ऍप्लिकेशन फॉर्म. आणि त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा आपल्याला ID क्रिएट करायचा आहे डिस्ट्रीब्युटर ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून, त्याच्या ह्या सगळ्या पर्सनल डिटेल्स आपल्याला फिलअप करायच्या आहेत. सो मलाही एक नवीन ID क्रिएट करायचा होता, तर तुमच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून कोण नवीन असेल ह्या कंपनीमध्ये तर त्यांना मदत होईल. तर इथे फर्स्ट ऑप्शन आहे मित्रांनो स्पॉन्सर. मित्रमैत्रिणींनो, स्पॉन्सर. आता हा स्पॉन्सर जो फर्स्ट जो आहे ना ब्रॅकेट, तो खूप महत्वाचा आहे. कारण जर आपल्याकडे स्पॉन्सर ID नसेल ना तर पुढे आपण कोणतीच प्रोसिजर करू शकत नाही. स्पॉन्सर म्हणजे आपण कोणाच्या तरी म्हणजे खाली एक आपण टीम तयार करणार आहोत, तो आपला वरचा एक जो ID आहे तो स्पॉन्सर ID असतो. तर मी हा नवीन ID ओपन करण्यासाठी माझा स्पॉन्सर ID टाकला. आता स्पॉन्सर ID टाकल्यानंतर ना बाय डिफॉल्ट इथे स्पॉन्सरचं खाली नाव लिहून येतं आणि त्याच्यानंतर स्पॉन्सरच्या नंतर नेम खाली यायचं लिहायला. तर नेम कोणाचं येईल की ज्याचं आपण नवीन ID तयार करणार आहोत त्याचं पूर्ण नाव येईल, नाव, मिडल नेम आणि सरनेम. तर इथे आपल्याला जे नाव लिहायचंय की जे त्याच्या बँक डिटेल्स वर असतं तेच नाव लिहायचंय. इथे आपण पर्सनली इथे लिहिलेलं असतं ॲज गिव्हन इन बँक रेकॉर्ड. ते नेम लिहून झालं की त्यानंतर आपल्याला जेंडर विचारतं, मेल की फिमेल. तर ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नावच लिहिते मी, अजून नाव लिहून झालं. आता जेंडर सिलेक्ट केलं, त्यानंतर ऑप्शन येतो पॅन नंबर. तर त्या व्यक्तीचा इथं पॅन नंबर टाकायचा आहे आपल्याला. ओके, पॅन नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला त्या व्यक्तीची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तर इथे डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी तिथे आपल्याला साईडला कॅलेंडर येतं, त्याच्यामधून आपल्याला तारीख, महिना आणि आपलं जे बर्थ इयर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तिथे ते फिलअप होतं डेट ऑफ बर्थ. ते बघा मी सिलेक्ट करते. तुम्हाला स्क्रीन थोडी क्लिअर दिसणार नाहीये, पण ज्या प्रकारे मी सांगते तर तुम्ही जेव्हा ID ओपन करायला जाल आणि असं स्टेप बाय स्टेप कराल नक्कीच तुम्हाला कळेल. डेट ऑफ बर्थच मी टाकते अजूनही, कारण तिथे 1 बाय 1 सलग सिलेक्ट करावं लागतं. डे, तो मंथ आणि ते इयर झालं. आता डेट ऑफ बर्थ टाकून त्यानंतर येतं ईमेल ID. तर त्या व्यक्तीचा ईमेल ID जो त्याचा रजिस्टर असेल तो ईमेल ID इथे घ्यायचा आहे.
ईमेल आय डी मी टाकला आणि त्यानंतर त्याच्या इथे खाली जो ऑप्शन आहे तो मोबाईल नंबर, आणि त्या व्यक्तीचा इथे मोबाईल नंबर टाकला ना की त्याच्या खाली एक छोटासा ब्रॅकेट येणार आणि तिथे आपल्याला टिकमार्क करायचं. आणि त्यांनी म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये विचारतात की इन दिस युअर व्हॉट्सअप नंबर, तर तो जर व्हॉट्सअप नंबर असेल तर बाय डिफॉल्ट इथे खाली व्हॉट्सअप नंबरच्या इथे येईल. नाहीतर तुम्हाला दुसरा व्हॉट्सअप नंबर टाकायचा असेल तर दुसरा व्हॉट्सअप नंबर टाकायचा. आणि सेम पेजवरच आपण राहणार आहोत. लगेचच साईडला अजूनही ऑप्शन आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. त्यानंतर येतं पोझिशन. आता पोझिशन तुम्हाला ORG1 पाहिजे की ORG2 पाहिजे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस येतो. ॲड्रेस आपल्याला इथे फिलअप करायचा आहे. ॲड्रेस टाकते मी. तुम्ही इथे बरोबर त्या व्यक्तीचा ॲड्रेस टाकलात ना, एक सांगते मी तुम्हाला, तर त्याखाली आहे ना सिटी आणि स्टेट बाय डिफॉल्ट कधी कधी आपलं ते म्हणजे ही वेबसाईट आपली घेते. जर बाय डिफॉल्ट नाही आलं तर इथे सिटीमध्ये आपण मॅन्युअली टाकायची जी आपली सिटी असते ती. आता माझी इथे ज्या व्यक्तीचा मला ID बनवायची सिटी आहे ठाणे, म्हणून मी ठाणे घेतलं. आणि स्टेटमध्ये महाराष्ट्र. त्यानंतर त्यांचा जो ॲड्रेस आहे ठाण्याचा, तर त्या ॲड्रेसचा पिनकोड इथे येईल. स्टेटच्या नंतर तो पिनकोड टाकला. आणि त्यानंतर महत्त्वाचं जे 2 ऑप्शन आहेत, एक युजर नेम आणि पासवर्ड. तो युजर नेम जो आपल्याला पाहिजे तो आपण टाकायचा, एक 6 अक्षरी, आणि पासवर्ड जो पाहिजे तो पण एक 6 अक्षरी आपल्याला टाकायचा. म्हणजे मी 6 अक्षरी टाकले म्हणून मी तुम्हाला 6 अक्षरी टाकते. आता युजर नेम टाकलं आपण, पासवर्ड टाकलं, त्यानंतर तोच पासवर्ड आपल्याला खाली कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकायचा आहे. अगदी बरोबर जो पासवर्ड आपण टाकलेला आहे तोच कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकायचा आहे, नाहीतर मग पुढे आपला फॉर्म भरला जाणार नाही. इथपर्यंत कळलं तुम्हाला. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि बँक डिटेल्स भरायचे आहेत. आता बँक डिटेल्समध्ये पहिलं जे आहे ते पेई नेम ते बाय डिफॉल्ट येईल, कारण स्टार्टिंगला आपण ज्या ॲज गिवन ॲज अ बँक रेकॉर्डमध्ये म्हणजे ज्या व्यक्तीचा ID बनवायचा त्याचं जे नाव टाकलं असेल ते पेई नेममध्ये बाय डिफॉल्ट असं लिहून येईल. त्यानंतर अकाउंट नंबर, बँक नेम, त्या बँकेचं ब्रँच आणि IFSC कोड. त्यानंतर आपल्याला खाली नॉमिनी डिटेल्स भरायचे आहेत. तर इथे मी नॉमिनीचं नेम लिहिलं, एज लिहिलं, आणि ज्या व्यक्तीचा मी ID बनवते तिची मुलगी आहे म्हणून डॉटर लिहिलं. सो लगेचच खाली आपल्याला पेज डाऊन करत यायचं आहे आणि टर्म्स अँड कंडिशन्स इथे दिलेले असतात. तर त्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये आपल्याला इथे ती व्यक्ती 18 वर्षाच्या वरती आहे की नाही तर येस करायचं आहे. येस, आय एम 18 years अँड अबाव. आणि आय हॅव अ रीड अँड अंडरस्टूड द टर्म्स अँड प्रायव्हसी पॉलिसी ऑफ साईड. तर ते तुम्ही वाचून पण टिकमार्क करू शकता. तर ह्या दोन्ही हे टिकमार्क करायचं आहे. आणि ह्या सिग्नेचरमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर जसं आपण फर्स्ट नेम जेव्हा आपण टाकलं होतं ना, सेम तेच नेम आपल्याला इथे टाईप करायचं आहे. त्याच्यामध्ये जरा पण गडबड झाली ना तर आपल्याला तिथे ते रेड दाखवणार, पुढे पेज होणारच नाही. तर मी मुद्दामून हा बघा चुकीचा टाकला तर तिथे रेडमध्ये मला लिहून आलं आहे की तुम्ही असं चुकीचं टाकताय म्हणून सरनेम. तर पुन्हा एकदा मी ते नाव, मिडल नेम आणि सरनेम टाकलं. तर आता मी व्यवस्थित टाकलं. तर बघा आता ती साईडची राईट साईडला जे त्या लोकांनी मला इन्फॉर्मेशन दिलं आहे ते निघून जाईल, म्हणजे करेक्ट आहे असं तो बॉक्स आता सिलेक्टेड. पुढे जाऊ आपण. बघा आता. आणि त्यानंतर इथे अगदी शेवटी आपल्याला आता इथे साइन ऑन डेट इथे लिहून येईल वरती, आणि व्हेरिफिकेशन कोड जो साईडला दिलेला असतो ना नंबरमध्ये, तो कोड आपल्याला तिथे टाकायचा असतो. त्यानंतर कंटिन्यू करायचं. आणि कंटिन्यू केल्यानंतर हे राईट साईडला एक असं आलं होतं की तुम्हाला हे सेव्ह करायचं आहे का, काय करायचं. तर मला हा पासवर्ड वगैरे सेव्ह करायचा नव्हता. सो आता हा पूर्ण फॉर्म फिलअप झालेला आपला आहे कंटिन्यू केल्यानंतर. त्याच्यानंतर आता
लास्ट एकदम फायनल ते आपल्याला 2 ऑप्शन विचारतात की काही एडिट करायचं आहे की आय डी आपल्याला सगळ्या डिटेल्स व्यवस्थित आहे तर रजिस्टर करायचं आहे. तर मी रजिस्टर केलं, ओके केलं. आणि फायनली ही अशी आपल्याला रिसिप्ट येते MI लाईफस्टाईलकडून आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आपला ID नंबर मिळतो मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण आपला MI lifestyle marketing.com वर डिस्ट्रीब्युटर ID क्रिएट करू शकतो.